नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण या तासिकेमध्ये इयत्ता 11वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली यामधील उपघटक ज्वालामुखी याची माहिती तासिका क्रमांक 8 मध्ये घेत आहोत. याच्यापूर्वी आपण 7 तासिकामध्ये प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली यांचा उर्वरित भाग यांची माहिती घेतलेली आहे. आज आपल्याला ज्वालामुखी या उपमुद्द्याची माहिती बघत असताना यामधील जे प्रमुख सुरुवातीचे 3 मुद्दे आहेत त्यांची माहिती आपण बघणार आहोत. आता ज्वालामुखी सर्वसाधारणपणे इंग्लिशमध्ये व्होल्कॅनो असं म्हटलं जातं. ज्यावेळेस याचा अर्थ बघतो त्यावेळेस लाव्हारस भूपृष्ठावर येण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेस सर्वसाधारणपणे ज्वालामुखीचा उद्रेक झाला असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ज्वालामुखीचे वर्गीकरण. आता ज्वालामुखीचे वर्गीकरण प्रामुख्याने 2 मुख्य प्रकारामध्ये केले जाते. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकाचे स्वरूप कसे आहे आणि ज्वालामुखीचा उद्रेक किती कालावधीनं झालेला आहे, या 2 मुख्य प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. आता हे जे मुख्य प्रकार आहेत 2 आणि त्याचे उपप्रकार यांची सुद्धा माहिती आपण व्यवस्थित बघणार आहोत. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ. आता ज्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस त्यामधून काही घनरूप पदार्थ, काही द्रवरूप पदार्थ, काही वायुरूप पदार्थ हे बाहेर पडतात. मग ते कोणकोणत्या प्रकारचे असतात यांची माहिती आपल्याला बघायची आहे. तर आत्ता आपण सुरुवातीला ज्वालामुखीचा जो अर्थ आहे तो ज्वालामुखीचा अर्थ आपण बघूया. ज्वालामुखी इंग्लिशमध्ये व्होल्कॅनो असे म्हणतात. हा जो उपमुद्दा आहे तो आपल्या भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 9 वरती दिलेला आहे. सुरुवातीस अर्थ दिलेला आहे ज्वालामुखी अर्थ. सर्वसाधारणपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप लाव्हा आणि घनरूप पदार्थ हे ज्वालामुखी उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठभागावर येतात. त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. आता याच्या अगोदर आपण भूकंपाची माहिती बघितलेली होती. मग ज्यावेळेस आपण जमीन हादरते त्यास आपण भूकंप असे म्हणतो. परंतु ज्वालामुखी म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिली आहे, या ठिकाणी एक दिसते. तर ज्यावेळेस पृथ्वीच्या पृष्ठभागावर लाव्हारस येण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला ज्वालामुखी असे म्हणतात. आता याची निर्मिती कशी होते ते माहिती असेल तर आपला अर्थ लगेच कळतो. आता या ठिकाणी बघा, हा जो दाखवलेला आहे तो मॅग्मा कक्ष म्हटलेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर हा इथं असा प्रवाही झालेला आहे, त्यास लाव्हा प्रवाह म्हटलेला आहे. मग या दोन्हीमधील फरक लक्षात ठेवा. आता लाव्हारस हा जो लाव्हा आहे तो म्हणजे काय, तर वितळलेले विविध खनिजे किंवा खडक हे असतात, त्याला आपण लाव्हारस असे म्हणतो. मग पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये बाह्य प्रावरण जे भूकवचाच्या खाली बाह्य प्रावरणाचा हा दुसरा स्तर आहे, त्या ठिकाणी ज्यावेळेस दोन्ही भूखंड एका दिशेने येतात त्यावेळेस ज्याचं वजन जास्त असेल तो भूखंड पृथ्वीच्या अंतर्गत भागाकडे जातो आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागातील जास्त उष्णतेमुळे तो वितळतो आणि त्याचा मॅग्मा तयार होतो. मग हा जो मॅग्मा आहे तो जास्त झाल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो. मग मॅग्मा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो त्यावेळेस त्याला लाव्हा किंवा लाव्हारस असे म्हणतात. मग ज्वालामुखी कशास म्हणतात, तर हा जो मॅग्मा आहे किंवा लाव्हारस हा पृथ्वीच्या भूपृष्ठावर येण्याच्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. मग यामधून वेगवेगळे पदार्थ बाहेर पडतात, त्यामध्ये वायुरूप पदार्थ. आता या ठिकाणी बघा ज्वालामुखी राख किंवा मेघ या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यानंतर द्रवरूप लाव्हा. आता हा जो प्रवाही आहे हा द्रवरूप लाव्हा आहे. तर घनरूप पदार्थ, आता या ठिकाणी बघा ज्वालामुखी बॉम्ब म्हटलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहेत.
हे जे आहेत ते ज्वालामुखीय बॉम्ब म्हणजे घनरूप पदार्थ आहेत. आता हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत तो मुद्दा आपल्याला पुढं आहे, तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्वालामुखी कशास म्हणतात. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही बाह्य प्रावरणातून, बघा, बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप लावा आणि घनरूप पदार्थ हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. मग यामध्ये ज्वालामुखीय धूर असेल, परत निष्क्रिय ज्वालामुखी, परत माध्यमिक शंकू, परत ही जी आहे ती मुख्य चिमणी आहे, त्यानंतर या ठिकाणी ज्वालामुखी कुंड या ठिकाणी दाखवलेला आहे. परत हा जो आहे तो ज्वालामुखीचा शंकू आहे, असा हा जो आहे तो शंकू आहे. परत राख स्थर आहे, या ठिकाणी बघा वेगवेगळे तुम्हाला थर दिसतात. त्यानंतर या ठिकाणी जाड लाव्हा थर आहे, परत लाव्हा प्रवाह आहे, असे वेगवेगळे भाग हे दाखवलेले आहेत. ते आपण जसं जसं पुढं माहिती बघत जाऊ त्या पद्धतीने आपण ही माहिती बघणार आहोत. तर आता ज्वालामुखीचा तुम्ही अर्थ बघितला. आता आपण ज्वालामुखीचा प्रत्यक्ष उद्रेक झाल्यानंतर कशा प्रकारे उद्रेक होतो हे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, आता या ठिकाणी उद्रेक होत आहे. हा लाव्हारस बाहेर येत आहे. या ठिकाणी बघा हा द्रवरूप लाव्हा आहे, त्यानंतर हा वायुरूप पदार्थ आहे, काही घट्ट पदार्थ तुम्हाला या ठिकाणी दिसतात. म्हणजे अशा पद्धतीची ज्यावेळेस प्रक्रिया होते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, ज्वालामुखीचा उद्रेक झाला असे म्हणतो. या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात हा उद्रेक होत असलेला दिसत आहे, धूर बाहेर येत आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेस पृथ्वीच्या पृष्ठभागावर लाव्हा रस येण्याची प्रक्रिया घडते त्याला ज्वालामुखी असे म्हणतात. आता यानंतर आपल्याला पुढे बघायचे आहेत ज्वालामुखीचे प्रकार. आता ज्वालामुखीचे जे प्रकार आहेत त्यांचे दोन मुख्य प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. त्याला आपण क्लासिफिकेशन ऑफ व्हॉल्कॅनोज असे म्हणतो. मग ज्वालामुखीचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार म्हणजे उद्रेकाचे स्वरूप आणि दुसरा प्रकार उद्रेकाचा कालावधी व सातत्य, ह्या दोन प्रकारांमध्ये केले जाते. आता उद्रेकाचे स्वरूप म्हणजे कसं आहे बघा, तर उद्रेकाच्या स्वरूपामध्ये केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक हे दोन प्रकार हे उद्रेकाच्या स्वरूपावरून आहेत. आणि त्यानंतर उद्रेकाचा कालावधी व सातत्य यावरून जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, सुप्त किंवा मृत ज्वालामुखी अशा प्रकारे प्रकार केले जातात किंवा वर्गीकरण केले जातं. आता उद्रेकाचे स्वरूप म्हणजे काय बघा, केंद्रीय उद्रेक. जर एकाच ठिकाणी उद्रेक होत असेल तर त्याला केंद्रीय उद्रेक म्हणतात. भेगीय उद्रेक म्हणजे लांबवर पडलेल्या भेगेमधून जर उद्रेक होत असेल तर त्याला भेगीय उद्रेक म्हणतात. त्यानंतर उद्रेकाचा कालावधी व सातत्य यामध्ये बघा जागृत ज्वालामुखी म्हणजे ज्यावेळेस एखादा सजीव असतो किंवा मानव प्राणी असेल त्याचे तीन अवस्था असतात. जागृत असतो मानव, ते सतत हालचाल करत असतो. परत निद्रिस्त म्हटलेला आहे ज्वालामुखी, मानव झोपलेला असतो त्यावेळेस तो शांत असतो, परंतु काही काळानंतर तो जागृत होणार आहे, त्यावरून निद्रिस्त ज्वालामुखी हे नाव पडलेलं आहे. परत सुप्त किंवा मृत ज्वालामुखी म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर पुन्हा ती हालचाल करू शकत नाही किंवा जागृत होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा कधीही ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही, त्याला मृत किंवा सुप्त ज्वालामुखी असे म्हणतात. आपण आता यांची जी माहिती आहे ती डिटेलमध्ये बघूया. तुम्ही फक्त हा जो तक्ता आहे तो लक्षात ठेवा. ज्वालामुखीचे वर्गीकरण केल्यानंतर मुख्य दोन प्रकार, उद्रेकाचे स्वरूप आणि दुसरा आहे उद्रेकाचा कालावधी व सातत्य आणि त्याचे हे उपप्रकार. आता आपण उद्रेकाच्या स्वरूपानुसार जे प्रकार आहेत ते बघूया. आता ज्वालामुखीच्या वर्गीकरणामध्ये उद्रेकाच्या स्वरूपावरून वर्गीकरण, बेसिस ऑफ ओरिजिन, या दोन प्रकार आपण तक्त्यात बघितले. एक आहे केंद्रीय उद्रेक, त्याला सेंट्रल ऑर कोनिकल व्हॉल्कॅनो असं म्हटलं जातं. यामध्ये भूपृष्ठाला पडलेल्या एकाच केंद्रीय भेगेमधून उद्रेक होतो. या ठिकाणी एक आकृती दिसते तुम्हाला, या ठिकाणी हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. आता आकृती ही आपल्या भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये आहे पान नंबर 9 वरती.
काय म्हटलंय? केंद्रीय उद्रेक. या ठिकाणी हा ज्वालामुखीय शंकू किंवा एखादी टेकडी किंवा पर्वताचा उंच भाग आहे शिखराचा, आणि त्या शिखरावरती हा ज्वालामुखीचा उद्रेक एकाच ठिकाणावरून होत आहे. त्याला काय म्हणतात? केंद्रीय उद्रेक. लक्षात ठेवायचं काय? तर भूपृष्ठाला पडलेल्या एकाच केंद्रीय भेगेमधून ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळेस त्याला केंद्रीय उद्रेक असं म्हटलं जातं. आता हा जो आहे तो माउंट अनक क्रकाटोआ हा जो ज्वालामुखी आहे तो केंद्रीय स्वरूपाचा आहे. मग त्याचा उद्रेक कसा होतो बघा. एकच केंद्र आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी एकाच केंद्रामधून डायरेक्ट उद्रेक होतो, त्याला केंद्रीय उद्रेक असे म्हणतात. आता आपण केंद्रीय उद्रेक म्हणजे काय बघितला. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे भेगीय उद्रेक. आता भेगीय उद्रेक म्हणजे काय बघा. तर यामध्ये भूपृष्ठाला पडलेल्या लांबवर भेगेमधून उद्रेक होतो. आता लांबवर पडलेल्या भेगेमधून उद्रेक होतो म्हणजे या ठिकाणी एकच एक हे केंद्र ज्वालामुखीचे नसते, तर अनेक केंद्र असतात आणि काही वेळेस भूपृष्ठाला लांब भेग सुद्धा पडते आणि त्यातून ज्वालामुखीचा उद्रेक होतो. या ठिकाणची आकृती दिलेली आहे भेगीय उद्रेक, ते आपल्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामधील आहे. आता या ठिकाणी भेगीय उद्रेक हा कशा प्रकारे होतो ते बघूया. बघा या ठिकाणी उद्रेक होतोय, या ठिकाणी होतोय, म्हणजे अशी लांबवर भेग आहे त्यातून उद्रेक होत आहे. आता आपण ही क्लिप बघितली, त्यामध्ये बघा लांबवर पडलेली जी भेग आहे त्या भेगेमधून उद्रेक हा झालेला आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीने उद्रेक होतो त्यावेळेस त्याला भेगीय उद्रेक असे म्हणतात. म्हणजे उद्रेकाच्या स्वरूपावरून ज्वालामुखीचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. एक नंबरला बघितलं आपण केंद्रीय उद्रेक आणि 2 नंबरला आहे भेगीय उद्रेक. आता यानंतर आपल्याला ज्वालामुखीचे वर्गीकरण हे कालावधी व सातत्य या आधारे सुद्धा केले जाते. मग उद्रेकाचा कालावधी व सातत्य यावर आधारित 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे जागृत ज्वालामुखी, त्याला ॲक्टिव्ह व्होल्कॅनोज असं म्हणतात. आता पहिला आहे जागृत ज्वालामुखी. दुसरा कुठला होता आपण पाठीमाग तत्त्वात बघितलेलं होतं. दुसरा आहे निद्रिस्त ज्वालामुखी आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे सुप्त किंवा मृत ज्वालामुखी. आता यांचा एक एकाचा आपण अर्थ बघूया. आता या ठिकाणी बघा जागृत ज्वालामुखी म्हणजे काय, तर जागृत ज्वालामुखीमधून सतत उद्रेक होत असतो व त्यामधून राख, धूर, लावारस सतत बाहेर पडतो. म्हणजे ज्या ठिकाणी लावारस हा सतत होत असतो, म्हणजे काही काळ गेल्यानंतर, वर्ष 2 वर्ष गेल्यानंतर पुन्हा पुन्हा उद्रेक होत असतो. मग अशा पद्धतीने उद्रेक होत असेल तर त्याला जागृत ज्वालामुखी असे म्हणतात. आता तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं होतं की मानवाच्या ज्या 3 अवस्था आहेत. जागृत ज्यावेळेस मानव असतो तर सतत तो हालत असतो, इकडे फिरत असतो किंवा त्याची हालचाल चालू असते. ही जी मानवाची अवस्था आहे त्याच पद्धतीने जागृत ज्वालामुखीची अवस्था असते. या ठिकाणी सतत हा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो आणि त्यातून विविध पदार्थ, मग राख असेल, धूर असेल, लावारस असेल, हे बाहेर पडत असतात. त्याला जागृत ज्वालामुखी असे म्हणतात. यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो निद्रिस्त ज्वालामुखी. आता निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे काय बघा, तर निद्रिस्त ज्वालामुखी हा उद्रेक झाल्यानंतर काही काळासाठी शांत असतो, परंतु नंतर त्या ठिकाणी काही काळानंतर उद्रेक होतो.
जसा निद्रिस्त मानव, निद्रिस्त म्हणजे झोपलेला माणूस हा काही काळासाठी शांत असतो, परंतु काही काळानंतर तो जागृत होणार आहे आणि तो हालचाल करणार आहे. त्याच पद्धतीने हा निद्रिस्त ज्वालामुखी आहे. उद्रेक झालेला आहे आणि पुन्हा तो शांत झालेला आहे, परंतु कायमस्वरूपी शांत झालेला नाही. त्यानंतर पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे किंवा नंतर काही काळानंतर त्या ठिकाणी उद्रेक होतो. असा जो ज्वालामुखी आहे त्याला निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात. त्या तिसरा प्रकार आहे सुप्त किंवा मृत ज्वालामुखी. सुप्त किंवा मृत ज्वालामुखी हा उद्रेक झाल्यानंतर शांत होतो व त्या ठिकाणी अनेक वर्षी उद्रेक झालेला नसतो व भविष्यात अशा ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यताही नसते. म्हणजे ज्या पद्धतीनं मानव किंवा सजीव प्राणी हा मृत झाल्यानंतर पुन्हा तो कधीही हालचाल करू शकत नाही, त्याच पद्धतीनं हा सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असतो. एकदा उद्रेक त्या ठिकाणी झालेला असतो, परंतु अनेक वर्ष म्हणजे 50 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष त्या ठिकाणी उद्रेक झालेलाच नसतो आणि पुन्हा भविष्यात त्या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता सुद्धा नसते. अशा प्रकारचा जो ज्वालामुखी आहे त्या ज्वालामुखीस सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असे म्हणतात. आता आपले जे दक्षिण भारतातील पठार आहे, ज्याला आपण दख्खनचे पठार म्हणतो, ते दख्खनचे पठाराची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकामधूनच झालेली आहे, परंतु आपल्या या पठारावरती सध्या उद्रेक होण्याची शक्यता नाही. म्हणजे हा जो ज्वालामुखीचा प्रकार आहे तो मृत किंवा सुप्त ज्वालामुखीचा प्रकार आहे. अशा पद्धतीने उद्रेकाच्या कालावधी व सातत्य यावर आधारित जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असे 3 प्रकार केले जातात. आता यानंतर आपल्याला पान नंबर 10 वरती दिलेला पुढचा मुद्दा बघायचा आहे, ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ, व्हॉल्कॅनिक मटेरियल्स. आता ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारे पदार्थ किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक कृती दिलेली आहे बघा. जर तुम्ही पुस्तकात बघितलं तर ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ असं म्हटलेलं आहे आणि त्याखाली एक आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे आणि प्रश्न दिलेले आहेत. आता प्रश्न कसे आहेत बघा. तर क्राकाटोवा ज्वालामुखी उद्रेकासंदर्भात खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि त्याखाली पिवळ्या रंगामध्ये एक उतारा दिलेला आहे, हा उतारा वाचायचा आहे आणि त्याखाली जे 2 प्रश्न दिलेत त्या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. त्याचा उतारा कसा आहे बघा, आपण थोडक्यात बघूया. इंडोनेशियातील जावा, सुमात्रा या बेटांमध्ये क्राकाटोवा नावाचे बेट होते. येथे ज्वालामुखीचे वारंवार उद्रेक होत असत, म्हणजे त्या ठिकाणी जागृत ज्वालामुखी होता. 1883 साली मे महिन्यापासून मोठ्या उद्रेकांना सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1883 रोजी सकाळी 10च्या सुमारास झालेला उद्रेक जगातील आत्तापर्यंत नोंद झालेल्या उद्रेकातील सर्वात मोठा उद्रेक ठरला. परिणामी संपूर्ण बेटच गडप झाले. सुमारे 25 घन किमी आकारमान इतक्या खडकाची धूळ वातावरणात फेकली गेली. त्या धुळीच्या राखेचा स्तंभ 80 किमी उंच गेला. क्राकाटोवातून निघून हवेत फेकल्या गेलेल्या खडकांच्या तुकड्यांचे आकारमान 21 घन किमी होते. यातून निर्माण झालेली राख ही 8 लाख चौरस किमी प्रदेशात पसरली गेली. या राखीतून तयार झालेल्या ढगांमुळे प्रदेश 2 ते 3 दिवस अंधकारमय झाला होता. त्यानंतर हे ढग काही वर्षापर्यंत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत राहिले. ज्वालामुखीजवळ समुद्रात प्युमिस या सच्छिद्र खडकांचे इतके जाड थर साचून तरंगत होता की यामुळे त्या प्रदेशातून जाणारी जहाजेही थांबून राहिली. या ज्वालामुखीमुळे व त्यापासून निर्माण झालेल्या सुनामी लाटांमुळे सुमारे 36,000 लोक मृत्युमुखी पडले. 1927 मध्ये त्या जागेवर ज्वालामुखीच्या उद्रेकाला पुन्हा सुरुवात झाली आणि त्या जागी नवीन बेट जन्माला आले. त्याला अनक क्राकाटोवा असे नाव दिले आहे.
अनक म्हणजे बाल. येथील ज्वालामुखी सातत्याने राख आणि वाफ बाहेर पडत असते. नव्याने झालेले हे बेट भूगर्भशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासकांची प्रयोगशाळाच बनले आहे. म्हणजे या ठिकाणी आपले घटना दिलेली आहे की क्रकाटोआ या ठिकाणी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक, आणि त्यावर आधारित 2 प्रश्न आहेत. ज्वालामुखी उद्रेकातून त्यावेळी बाहेर पडणाऱ्या पदार्थांची यादी तयार करा. यावेळेस कोणकोणते पदार्थ बाहेर पडले त्यांची यादी करायला सांगितली आहे. तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे धुळीची राख, म्हणजे या ठिकाणी राख बाहेर पडलेली आहे. त्यानंतर खडक, सच्छिद्र खडक बाहेर पडले आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण बेटच गडप झाले, म्हणजे त्या ठिकाणी लाव्हारस बाहेर पडलेला आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी ज्वालामुखीला उद्रेक झालेला आहे. नवीन बेट जन्माला आले आणि त्याच्या ठिकाणी बाल येथील ज्वालामुखी सातत्याने राख आणि वाफ बाहेर पडत असते. म्हणजे या ठिकाणी राख आणि वाफ हे सुद्धा पदार्थ बाहेर पडतात. म्हणून यादी केल्यानंतर राख, खडकाचे तुकडे, लाव्हारस, वाफ, विविध वायू हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ या उद्रेकामधून बाहेर पडलेले होते. आता या पदार्थांचे त्यांचे घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप या गटात वर्गीकरण करा असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला वर्गीकरण केल्यानंतर घनरूप पदार्थ राख आणि खडकाचे तुकडे, द्रवरूप लाव्हारस आणि वायुरूप वाफ व इतर वायू, अशा पद्धतीने आपल्या यामध्ये वर्गीकरण करता येईल. आता यानंतर आपल्याला प्रत्यक्ष ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात यांची माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला बाहेर पडणाऱ्या पदार्थांचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये द्रवरूप पदार्थ, घनरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ. हे लक्षात ठेवा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून 3 प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात. एक द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप. म्हणजे पदार्थांच्या ज्या 3 अवस्था असतात, घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप, ह्या 3 प्रकारामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकातून पदार्थ बाहेर पडतात. तर सुरुवातीला आपण ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत, व्होल्कॅनिक मटेरियल्स, त्यामध्ये द्रवरूप पदार्थ आहेत ते बघूया. त्याला लिक्विड मटेरियल असंही म्हणतात. आता द्रवरूप पदार्थामध्ये बघा, यामध्ये वितळलेल्या खडकाच्या द्रव पदार्थांचा समावेश होतो. काय म्हटले बघा, वितळलेल्या खडकाच्या, म्हणजे खडक वितळलेला असतो, त्याचे जे द्रव पदार्थ आहेत त्यांचा समावेश होतो. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळी त्यास मॅग्मा म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळेस त्यास लाव्हा असे म्हणतात. लाव्हारसात असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणावरून आम्ल आणि अल्कली लाव्हा असे 2 प्रकार पडतात. आता द्रवरूप पदार्थ म्हणजे काय असतात बघा. आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला तीच आकृती दिली आहे. या ठिकाणी हा द्रवरूप पदार्थ आहे, तो पृथ्वीच्या भूपृष्ठावरती आलेला आहे. आता ज्यावेळेस तो पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात, मॅग्मा म्हणतात. बघा इथं म्हटले तुम्हाला मॅग्मा कक्ष, म्हणजे या ठिकाणचा हा जो लाल रंग दिसतो तो सर्व मॅग्मा आहे आणि तो पृथ्वीच्या अंतर्गत भागात आहे, त्यावेळेस त्याला मॅग्मा म्हणतात. आणि ज्यावेळेस हाच मॅग्मा पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतो, आता हिरवा रंग जो तुम्हाला दिसतो तो भूपृष्ठ आहे आणि त्याच्या वर येऊन त्याचे प्रवाह निर्माण झालेले आहेत. मग मॅग्मा ज्यावेळेस पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतो त्यावेळेस त्याला लाव्हा म्हणतात. बघा या ठिकाणी म्हटलं आहे मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळेस त्यास लाव्हा किंवा लाव्हारस असंही म्हटले जाते. आता हा जो लाव्हारस आहे तो लाव्हारस हा 2 प्रकारचा असतो. म्हणजे यामध्ये सिलिकाचे प्रमाण असते. सिलिकाचे प्रमाण किती आहे, सिलिकाचे प्रमाण कमी आहे किंवा जास्त आहे यावर आधारित या लाव्हारसाचे आम्ल व अल्कली लाव्हा असे 2 प्रकार पडतात. तर आता आपण ह्या 2 प्रकारांची माहिती बघूया, आम्ल आणि अल्कली लाव्हा. बघा आता आम्ल लाव्हा त्याला ॲसिडिक लाव्हा असे म्हणतात. अल्कली लाव्हा त्याला बेसिक लाव्हा असे
म्हणतात. आता आम्ल लाव्हा म्हणजे काय बघा, यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते, त्याचा वितलन बिंदू उच्च असतो, तो घट्ट असतो, त्यामुळे त्याचे वहन संथ गतीने होते. आम्ल लाव्हापासून टेकडी, पर्वत इत्यादींची निर्मिती होते. काय काय दिले बघा, आम्ल लाव्हा हा कसा असतो, त्यामध्ये सिलिका हा जो घटक आहे किंवा धातू आहे, त्याला आपण खनिज म्हणू, हे जे खनिज आहे याचं प्रमाण हे जास्त असते, त्याचा वितलन बिंदू उच्च असतो, म्हणजे तो लगेच वितळत नाही, त्याला वितळण्यासाठी उष्णता जास्त लागते, तो घट्ट असतो. म्हणजे आता आपल्याकडे सुद्धा बघा, आपण चिखल बघतो, काही चिखल पूर्ण पातळ असतो आणि काही चिखल घट्ट असतो. म्हणजे याच पद्धतीने हा जो आहे तो घट्ट असतो, त्यामुळे त्याचे वहन संथ गतीने होते, जास्त गतीने होत नाही. व आम्ल लाव्हापासून टेकडी, पर्वत इत्यादींची निर्मिती होते. आता आम्ल लाव्हा तुम्हाला काय आहे ते कळालं. आता आम्ल लाव्हाच्या बरोबर विरुद्ध हा अल्कली लाव्हा आहे. आम्ल लाव्हामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते, यामध्ये म्हणजे अल्कलीमध्ये सिलिकाचे प्रमाण हे कमी असते, त्याचा वितलन बिंदू कमी असतो, म्हणजे हे लगेच वितळतो, तो पातळ असतो आणि त्यामुळे तो जास्त प्रवाही असतो. अल्कली लाव्हापासून मैदाने, पठारे यांची निर्मिती होते. म्हणजे हा जो अल्कली लाव्हा आहे तो पातळ असतो, तेव्हा अशा तुम्हाला या ठिकाणी दिसतं मैदान आहे, अशा पद्धतीने मैदानांची किंवा पठारांची निर्मिती होते. आणि आम्ल लाव्हा हा घट्ट असतो, त्यामुळे तो एकावर एक साचून राहतो आणि त्यामुळे टेकडी किंवा पर्वतांची निर्मिती होते. आता सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही आम्ल लाव्हा हा कसा असतो हे बघा आणि त्यानंतर आपण अल्कली लाव्हा कसा असतो हे बघूया. तर सुरुवातीला आम्ल लाव्हाचा व्हिडिओ बघा. हा बघा पूर्ण घट्ट आहे, तर संत वहन आहे, लक्षात ठेवा, घट्ट आहे, संत वाहतो, जास्त वेगाने वाहत नाही. या ठिकाणी टेकडीची निर्मिती होत आहे, एकावर एक थर साचून राहतात आणि टेकडी किंवा पर्वताची निर्मिती होते. आता आपण आम्ल लाव्हा काय आहे ते बघितलं. आता यानंतर अल्कली लाव्हा बघा, तो पातळ असतो आणि दूर अंतरापर्यंत वाहत जातो, तो प्रवाही जास्त असतो. बघा हा कसा प्रवाही आहे. या ठिकाणी बघा मैदानांची निर्मिती होते सपाट अशा. आता अशा पद्धतीने तुम्हाला आम्ल लाव्हा आणि अल्कली लाव्हा ह्या दोन्हीमधील फरक कळाला असेल. लाव्हा म्हटलं का एवढं लक्षात ठेवायचं की तो वितळलेला खडक असतो, पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णतेमुळे तो वितळतो आणि वितळल्यानंतर तो भूपृष्ठावर येतो, त्यावेळेस त्याला आपण लाव्हा किंवा लाव्हारस असे म्हणतो.
म्हणजे हे जे दोन प्रवाह तुम्ही बघितले हे सगळे काय आहेत, लाव्हा रस म्हणजे वितळलेला खडक आहे तो भूपृष्ठावर येतो आणि त्यानंतर तो थंड होतो आणि त्यापासून घट्ट अशा खडकांची निर्मिती होते. अशा पद्धतीने द्रवरूप पदार्थ कोणकोणते आहेत ते आपण बघितले. यानंतर बघूया आपण घनरूप पदार्थ. आता घनरूप पदार्थ म्हणजे जे घट्ट असतात त्याला आपण सॉलिड मटेरियल असं म्हणतो. यामध्ये ज्वालामुखीय धूळ, राख, सकोनाश्म इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. बघा, प्रामुख्याने 3 पदार्थ दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी घनरूप पदार्थामध्ये, ज्वालामुखीय धूळ, राख आणि सकोनाश्म. आता एकेकाचा अर्थ बघा. धूलिकण आणि खडकांचे तुकडे हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात, त्यावेळेस त्यास ज्वालामुखीय धूळ असे म्हणतात. म्हणजे आपण ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये प्रवास करतो त्यावेळेस ओसाड भागामधून मोठ्या पण धूळ येते बघा. ती धूळ म्हणजे काय असतात, धूलिकण असतात किंवा बारीक बारीक खडकांचे तुकडे असतात. असे पदार्थ सुद्धा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतात. या ठिकाणी बघा किंवा या ठिकाणी म्हटले बघा ज्वालामुखी राख, या ठिकाणी बघा ही धूळ आहे. त्यानंतर लहान लहान घनरूप पदार्थांना राख म्हणतो. आता राख तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण एखादं लाकूड जाळतो त्यावेळेस शिल्लक राख राहते किंवा कुठलाही पदार्थ आपण ज्यावेळेस जाळतो तो शिल्लक जो भाग राहतो त्याला आपण काय म्हणतो, राख म्हणतो. मग अशा पद्धतीने राख ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडते. ज्वालामुखी राख मेघ असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्वालामुखीच्या राखेपासून जो ढग तयार होतो त्याला ज्वालामुखी राख मेघ म्हटलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा ज्वालामुखीय धूर म्हटलेला आहे. या ठिकाणी ज्वालामुखीतून धूर निघत आहे. आपण यानंतर हा व्हिडिओ बघणार आहोत. त्यानंतर घनरूप टोकदार तुकड्यांना सकोनाश्म म्हणतात. आता या ठिकाणी हा ज्यावेळेस स्फोट होतो त्यावेळेस काय होतं, अनेक बारीक बारीक खडकांचे तुकडे हे हवेमध्ये उडतात. ते टोकदार असतात, त्यांना काय म्हणतात, सकोनाश्म असे म्हणतात. त्याचबरोबर खाली बा काय म्हटलंय, काही वेळा लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर, लहान तुकड्याच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर डबल झाले फेकला जातो, त्यास ज्वालामुखी बॉम्ब असे म्हणतात. इथं बघा ज्वालामुखी बॉम्ब म्हटलेला आहे. या ठिकाणी दाखवलेला आहे, इथं दाखवलेला आहे, इथं दाखवलेला आहे. म्हणजे हे काय असतात, हा जो लाव्हारस आहे त्याचेच गोल गोल पदार्थ तयार होतात आणि ते वेगाने हवेत उडतात आणि पुन्हा खाली जमिनीवर पडतात आणि त्याची उष्णता जास्त असते म्हणून त्याला ज्वालामुखीय बॉम्ब असे म्हटले जाते. आता अशा पद्धतीनं घनरूप पदार्थामध्ये प्रामुख्याने ज्वालामुखीय धूळ, राख, सकोनाश्म, ज्वालामुखीय बॉम्ब यांचा समावेश हा प्रामुख्याने होतो. आता या ठिकाणी बघा आपण व्हिडिओमध्ये बघूया. बघा ही धूर आणि धूळ आहे आणि सकोनाश्म म्हणजे काय बघा, या ठिकाणी बारीक बारीक तुकडे उडतात बघा. हे जे तुकडे आहेत हे काय सकोनाश्म आहेत. या ठिकाणी तुकडे उडतात बघा हे. आणि धूळ आणि राख ही या प्रकारची आहे. ह्यामध्ये धूळ आहे, म्हणजे धूळ म्हणजे काय, धूलिकण आणि खडकांचे तुकडे हे असे हवेमध्ये अवकाशामध्ये उडतात. आपल्याला ठिकाणी छोटे दिसतात परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर यांचा आकार खूप प्रचंड मोठा असतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे धूळ, राख, सकोनाश्म असलेले आढळून येतात. आता आपण घनरूप पदार्थ बघितले. आता यानंतर आपल्याला पुढचे बघायचे आहेत वायुरूप पदार्थ. आता या वायुरूप पदार्थामध्ये बघा, वायुरूप पदार्थामध्ये बाष्प, वायुरूप म्हणजे हवेमध्ये उडतात, तुम्हाला माहिती आहेत. बाष्प, सल्फर डायऑक्साईड, ज्वलनशील पदार्थ इत्यादींचा समावेश यामध्ये होतो.
उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर ढगाच्या आकारावरून त्यास फुलकोबी ढग असेही म्हणतात. म्हणजे वायुरूप पदार्थामध्ये प्रामुख्याने बाष्प असतं. बाष्प म्हणजे पाण्याची वाफ, त्याला आपण बाष्प म्हणतो. आपल्याकडे पाऊस कशामुळे पडतो? बाष्पामुळे पडतो. मग ज्वालामुखी ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळी जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये जे पाणी असतं ज्याला आपण भूजल म्हणतो त्याची उष्णतेमुळे वाफ होते आणि बाष्प तयार होतं, ते सुद्धा हवेमध्ये फेकलं जातं. त्याचबरोबर सल्फर डायऑक्साईड असेल किंवा इतर ज्वलनशील पदार्थ असतील, हे सुद्धा ह्या वायुरूप पदार्थामध्ये अवकाशामध्ये फेकले जातात. आता उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीच्या वर ढगाचा आकार हा फुलकोबीसारखा दिसतो. फुलकोबी म्हणजे आपल्याकडं कोबी तुम्हाला माहिती आहे, फुलकोबी ते कसं असं वरून मोठा असतो आणि खाली छोटा असतो. त्या पद्धतीने ढग तयार होतो, त्या ढगाला फुलकोबी ढग असे म्हणतात. आता आपण यामध्ये बघूया. बघा, ही संपूर्ण वायुरूप पदार्थ आहेत. त्यामुळे की ज्वालामुखी धूळ आणि राख सुद्धा आहे, विविध ज्वलनशील पदार्थ आहेत, बाष्प आहेत, सगळ्यांचं मिश्रण आहे हे. या ठिकाणी बघा, अजून सुद्धा यातून हे जे पदार्थ आहेत हे बाहेर पडत आहेत. आता बघा आकार कसा दिसतो. आपल्याला फुलकोबी ढग म्हटलं आहे. आता हा जो आहे तो मोठा आपला फुलकोबीसारखा दिसतो आणि खाली बघा छोटा आहे, म्हणून याला काय म्हणतात? फुलकोबी असं म्हटले जाते. त्याच्या आकारावरून त्याला नाव दिलेलं आहे. आता अशा पद्धतीनं हे वायुरूप पदार्थ हे ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळेस बाहेर पडतात. या ठिकाणी क्रमांक 2 दिसतो तुम्हाला, पण हा क्रमांक 3 आहे. मग आता ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत त्यामध्ये द्रवरूप पदार्थ, घनरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ हे 3 पदार्थ आपण बघितले. त्याचबरोबर ज्वालामुखीचे विविध प्रकार म्हणजे वर्गीकरण केले जातं ते बघितले. आता त्यावर आधारितच तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये प्रश्न बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ज्वालामुखीचा अर्थ सांगून ज्वालामुखीचे वर्गीकरण स्पष्ट करा. अर्थ लिहायचा आणि त्याच्या वर्गीकरणाचा तक्ता काढायचा आणि परत माहिती लिहायची. परत दुसरा प्रश्न आहे, ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ स्पष्ट करा. यामध्ये 3 प्रकारामध्ये माहिती लिहायची. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे घनरूप पदार्थ, द्रवरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ, अशा पद्धतीने माहिती लिहायची. तुम्ही हा यूट्यूब चॅनल जॉग्राफी ऑनलाईन क्लासेस जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला यावरती भूगोल विषयाचे चांगले दर्जेदार व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन दाबल्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच बघायला मिळतो सगळ्यात अगोदर, आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेलं समजतो सुद्धा. म्हणून तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही हा व्हिडिओ किंवा तासिका शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण पुढच्या तासिकाला ज्वालामुखीय भूरूपे हा जो मुद्दा आहे तो बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.